पेरायचा खर्च, बांगलायचा खर्च, काढायचा खर्च, सगळ्या गोष्टी करून परत त्याच्यानंतर परत तुम्ही मळताय, सगळ्या हिशोब जर लिहून काढला हाजरी तर तुम्ही तोट्यात. तरी अंदाजे ह्या 1 एकराला किती हजार खर्च झाला तरी? आता आमचं टार्गेट जास्त आहे, म्हणजे 150 टनाचं टार्गेट आहे. सर्वसाधारणपणे आपल्याला टन काढायला असला की 1000 रुपये खर्च आहे. बर, म्हणजे सगळा खर्च त्याच्यात. शेणखताचा काय असेल ते? शेणखत आमच्या इथे मिळते 6000 रुपये टॉली नाही. आयुष्य तुमच्याकडे 3000 ला मिळत असेल. 3000 तो डिफरन्स आहे की नाही, तो डिफरन्स तुम्हाला प्लस पॉईंट आहे. तुम्ही अजून 2 टॉयलेट टाकू शकताय. रासायनिक खताची मात्रा असं आहे. म्हणजे कसं आहे, इथला आमच्याकडे समजा 1,12,000 झालाय आम्हाला, तर तुम्ही 1 लाखावर थांबताय. पण आमचं टार्गेट 150 टनाचं आहे. मग तुम्हाला समजा 100 काढायचं असलं तर 1 लाख रुपये खर्च केला की सफिशियंट. त्या ट्रॅक्टरचा खर्च आला, म्हणजे तुमचं 10-12 हजार ट्रॅक्टरचा खर्च आला, सगळ्या खर्च आला. म्हणजे ट्रॅक्टर आता भर लावायचा ट्रॅक्टर असेल, सऱ्या सोडायचा ट्रॅक्टर 10-12 हजार असं होतं. म्हणजे आंतरपीक वैभवराव नाही न घेता जर टनेज वाढतंय आणि त्याच्यात ती भरून निघतंय. 10 टन वाढलं, साधं सोपा हिशोब आहे. 10 टन वाढलं 35,000 वाढलं. आंतरपीक त्रास काय आहे का? नाही. त्रास काहीच नाही. तण व्यवस्थापन आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. स्प्रे मारायचं म्हटलं मारू शकतोय, तणनाशक म्हणा रोटर मध्ये मारायचं म्हटलं मारू शकतोय. आणि जमीन विश्रांतीवर राहते ना मधली, तेव्हा प्लस पॉईंट आहे आपल्याला खत टाकण्यापेक्षा. खत आता टप्प्याटप्प्यात राहते ते. आता बेसळ डोस काही ह्याला दिला नव्हता आपण. परत 20व्या दिवशी युरिया 24 अशा पद्धतीने आणि एक 10 मला 4-5 आळवण्या आणि स्प्रे आपण घेतले. मग ते कसं आहे, आज पर कंडिशन बदलू, म्हणजे कशी कंडिशन ऊसाच्या कंडिशनवर राहतंय ते. तुम्ही खाली पहिलं घातलेलं शेत आणि बेडवर पुन्हा ते घातलेलं कोंबडी खत हेच अजून काम देतंय. मग अजून ज्यावेळी पाऊस जास्त पडेल त्याला लागणार सगळं पावसाळ्याचं मटेरियल आपण ते मटेरियल आहेच आता त्याला वरण घालायची गरज नाही. जसे खरं आहे का? कडक आलेत तसे आत भरणार आहे अजून. फक्त एक पाऊस पडला पाहिजे. पाऊस एक पण नाही हो. पाऊस लागला त्याला भरणीला काय वापरलं सर? भरणीला आपण प्लेन डोस वापरलाय, युरिया सुपर फॉस्फेट पोटॅश आणि द्रव्य मायक्रोन्यूट्रन मॅग्नेशियम ट्रीटमेंट. आलं लक्षात? म्हणजे आपला हा डोस वापरण्यापाठीमागचा हेतू काय, तर खर्च कमी जातोय पहिली गोष्ट. आणि अन्न हे 70-80 दिवसापर्यंत टिकून राहते. म्हणजे सुपर फॉस्फेट आपलं 45व्या दिवशी 17व्या दिवसापर्यंत राहते. म्हणजे पोटॅश पण त्या पद्धतीने राहते. लॉंग टर्म राहिलं पाहिजे. आपण जर पहिला डोस ज्यावेळी बाळ भरणीचा केला त्यावेळी त्याच्यामध्ये काय केलं, अमोनियम सल्फेट, पोटॅश, आपले NPKचे म्हणजे एकत्रित ग्रेड वापरले. 15-15 असतील, 12-16 असतील तशा. पण त्या आपल्याला शॉर्ट टर्ममध्ये लगेच लागणारे पाहिजे. पण ह्या कसा भरणीचा डोस लॉंग टर्म लागला पाहिजे. त्यानंतर आपल्याला 2-2.5 महिने डोस टाकता नाही आला तरी चालतं, किंवा टाकला नाही तरी ऊसाची वाढ थांबते असं. आणि दुसरा प्लस पॉईंट काय, सल्फर मिळतंय, कॅल्शियम मिळतंय सुपर फॉस्फेटमध्ये. फक्त ती स्वस्त आहे म्हणून बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा राहायचा असं. आवडला सर प्लॉट आपल्याला. जे समाधान म्हणजे आजच्या दिवसाचं सार्थक झालं आमचं, की बाबा एकदम समाधान चांगलं शेवटच झाला आता याच्यावर, की बाबा इतका बघितला ऊस चांगल्या पद्धतीने स्वतःच्या डोक्याने त्यामुळेच कृषी अधिकारी, गव्हर्नमेंटचे अधिकारी, शेती अधिकारी, शास्त्रज्ञ त्यांना हा आदर्शवाद प्लॉट वाटलेला आहे. बरोबर का? हा, रोज येतात कोण ना कोणतरी चालूच असते. ते करतात प्रयोग, त्याच्यापेक्षा वेगळा प्रयोग वाटलाय त्यांना. पुढचा आहे त्यांचा, पुढचा आहे. मेन म्हणजे विनामूल्य तुम्ही मार्गदर्शन करता, हे महत्वाचं आहे. विनामूल्य कसं आहे, जवळपास सगळीकडे म्हणजे बाजारीकरण चालू आहे, मार्केटिंग चालू आहे सगळीकडे चालू आहे. मार्केटिंग त्यानंतर आम्ही पूर्णपणे मार्गदर्शन फुकटच करतोय. म्हणजे त्याला काय तुम्ही फोन केला तरी आम्ही फुकटच सांगतोय. पण तुमच्या प्लॉटवर येऊन सुद्धा आम्ही तुम्हाला प्लॉट आमच्यासारखा बनवून देतो. हा प्लस पॉईंट आहे. म्हणजे आम्ही पैसे घेतो याचा याचे वगैरे, पण तुमचा प्लॉट असा झाला पाहिजे ही जबाबदारी. कसं आहे, कंपनीवाले थोडे हे करतात येते आपली जाहिरात करण्यासाठी. तुम्हाला सांगू का सर, औषध द्यायचं परत गाठ घ्यायची नाही. एकदा ही किट वापरा, विषय दाखल वाढीतो, आम्ही दाखल वाढीतो कंपनीवाल्यांना ह्या लोक आता वैतागले. एक तेवढं ते क्षणिक सुख झालंय. क्षणिक सुख गेले की लोकांच्या लक्षात येते की बाबा आपण कुठं आता फसलोय. त्यामुळे आपण आता कुठे चांगल्या मार्गाने काम करायला लागते. शिकतो प्रॅक्टिकल पाहिजे हो, प्रॅक्टिकल पाहिजे. तुमचं जर इथं 2-3 टन म्हणजे 10 टनाने एकरी ॲव्हरेज असलं आणि तुम्ही आमच्या गळ्यातच किट मारत असला तर त्याचा काय उपयोग? सरळ सरळ तुम्ही शेतकरी म्हणून दुसऱ्याला फसवता. मुळात कसं आहे, थोडक्यात काय म्हणजे तुम्ही शेतकरी होण्याच्या लायकीचं नाही अशा पद्धतीनं आहे की तुम्ही सरळ सरळ दुसऱ्याला फसवतायचा. शेतकऱ्याला फसवलं त्याच्यासारखं दुर्दैव वाईट काय नाही.
जे काय आहे ते रियालिटी. हे स्वतः तुमच्या बांधा येऊन हा आज फोटो काढला हा की परत 10 ते 15 दिवसांनी यांचं काय शेड्यूल आहे हा. त्या फोटोत तुम्ही त्या फोटोत फरक बघायचा. हा आम्ही काय सांगतो मळाचे रान आहेत हा आमचं 80 ते 85 टन एकरी माझा आवरेज आहे हा मळाच्या मुरुमाच्या रानात. बरं चौथ्या बरं दिवशी पण द्यायला लागते. हा त्या रानात जर का 80-85 टनात जर का सातत्य राहत असलं हा तर आपण 2 टनांना आवरेज काढू शकतो. हो बरोबर आहे ना म्हणजे असं गुरुसाहेब आता आमच्याकडं पूर्ण आता म्हणजे पावसाळ्यात 4 महिने टोटल पाऊस असतो आणि जमिनी सगळ्या काळ्या जमिनी आहेत. पाणी त्यात साठून आता राहते काय राहतंय पण निचरून जाण्यासारखं आहे बऱ्यापैकी. पण त्याला त्या प्लॉट मध्ये आता तुम्हाला काम करून द्यायचं आहे आम्हाला. लागण करताना त्याला जूनमध्ये करायची पहिल्या आठवड्यात. आणि ज्यावेळी पाऊस आपला समजा 15 जुलै नंतर जास्त पडायला चालू होते की नाही त्यावेळी फुटवा निघाला पाहिजे. फुटवा निघून प्लॉट तयार पाहिजे. तेच तुमच्या लक्षात आलं का? आलं मग लक्षात. तयार झाला आणि पाऊस जास्त लागला आणि बाय चान्स आपल्याला सिंगल भर जर लावता आली थोडी थोडी माती जरी उसाला तर तिथून पुढे वाढ जास्त होत्या. फुटवा काढताना जर चुकला तुम्ही तर प्लॉट फेल. जे टाकून परत आपल्याला कापायला लागतोय परत ती सुरुवात शून्यात होत्या. पाऊस लागायच्या आधी 1.5 महिना लागण झाली पाहिजे. आपण डेडलाईन ठरवायची की जुलै नंतर आपल्याला कंटिन्यू पाऊस लागतोय बरोबर का जुलै एंडिंगला. तर पहिल्या आठवड्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण केली की बरोबर 45व्या दिवशी 5-6 फुटवे त्याला येतील. मग तेवढे फुटवे आले की ती फुटवे परत मरत नाहीत. जसा पाऊस वाढत तस ती वरती जाते. मग त्यानंतर पाऊस उघडला घात जर मिळाली मध्ये आधी तर सिंगल रोटर मारला तरी चालतोय. नसेल जर पावसाळा उघडल्या भरणीच करून टाकायची. 4 महिन्यानंतर मग तुमचे जे 4 महिन्यात वाया जातील हा. तुमच्या लक्षात आलं का? ते 4 महिन्यात आपण दही राहू दे 20 टन जर वाढवू शकलो तर आपण 70,000 प्रॉफिटमध्ये गेलो. परत आपण तेच करतोय. परत ऑक्टोबरला लावून पण तेच करतोय. तेच आपण जूनला लावून व्यवस्थित सेटअप बसवून लावताना रोपं वगैरे ॲक्युरेट लावली आणि त्याचा फुटवा व्यवस्थित आला आणि त्यातनं बाय चान्स थोडाफार अशा पद्धतीचं वातावरण असलं तर आपण बाळभरणी बैलानं करू शकतो किंवा रिव्हर्स रोटरनं. आमच्याकडे काय असं लावलं तर जीवन म्हणजे लावलं तर पण त्याला भरणीच गावलं नाही. पाऊसासारखा 4 महिने चालू होता. भरणी जरी गावली नाही काय हां. तर त्याला आळत राहून थोडी थोडी जरी घात मिळाली आणि माती जरी लावली की नाही किंवा नाही लावली तरी भरणीनंतर पाऊस थांबला का नाही त्यानंतर आपण भरणी करू शकतो. कारण पावसाळा 4 महिन्याचा असतो. 4च्या ठिकाणी 5 होईल. मोठ्या सरीचा अंतराचा फायदा होऊ शकतो इथे. आणि बरं, थोडी मग थोडी 4 घात महिन्यानंतर मिळाली भरणी की करू शकतो. आता कसं कंटिन्यू काय 4 महिन्याचा कंटिन्यू पाऊस राहत नाही. जरी मोठा ऊस आला मी काय म्हणतो 4 महिन्याने भरणी केली जरी मोठा ऊस आला भरणी होणार तरी काही आहे फरक पडायचा काही संबंध नाही हो. भरणीचा आणि ऊसाचा काय संबंध नसतो. हा सरीच्या अंतरामुळे हा, अंतरच मोठा असल्यामुळे काही प्रश्नच नाही हो. आणि ऊस तुमची मोडायचा घात संबंध नसली समजा घात नसली तरी काय काय माणसं अशी आहेत की खोऱ्याने देखील भर लावते. डोक्याला नांगरीनं थोडी वगैरे थोडी बारीक- थोडी थोडी बारीक- माती पडू नये म्हणून थोडासा डोस टाकायचा आणि तेवढा पायानं जरी माती ऍड केला तरी सुद्धा त्याला आधार मिळतोय हो. आणि 5 महिन्यांनी जरी भरणी केली 5-6 कांडे येते त्या काय फरक पडतोय. पण 5-6 कांडे येऊन ऊस वाढला ही तुमचा ऑक्टोबरला होत नाही. तुमच्या लक्षात आलं का? ऑक्टोबरला आपण 70-60 लिमिटेशन पडते ती तसं 8 सालीत आपण 20 टन वाढवलं तर 70,000 प्रॉफिटमध्ये गेलो. फक्त तुम्हाला कार्यकाळ सरासरी वाढला. की नाही, त्याला लागवडचा डोस काय वापरला म्हणलं? डोस आता त्याला 7-8 टप्प्यात सोडले. नाही, नाही, सरासरी काय? तुम्ही याच्यासाठी सुपरफॉस्फेट माती पोटॅश परीक्षण वापरलं केलंय का? आता काय आलंय माती परीक्षणामध्ये आम्ही 5 लॅबला रिपोर्ट दिले तर 5 लॅबचा रिपोर्ट वेगवेगळा आला. आलं लक्षात. हे भविष्यासारखं झालं. ते कंपनीच तयार झाली हो. आलं लक्षात. त्याचा अर्थ विषय ते काय होतोय? कंपनीच तयार केली हा, त्यांनी. विषय काय होतो आमचं हे वापरायसाठी मग आता बघायचं तर काय बघायचं. आता मग त्यापेक्षा आपलं पीक बघूनच आपण बरोबर आहे. ठरवायचं. आता हवेतला नायट्रोजन वाढला तर पिकाची वाढ वाढणार आहे बरोबर. त्यावेळी आपण नायट्रोजन कमी करायचं हा. थोडक्यात म्हणा. म्हणजे कसं थोडक्यात एक 15 दिवसाचा शेड्यूल तयार करायचं. त्यावेळी आपल्याला खतं सोडायचं किंवा काय काम करायचं तर 15 दिवसात करायचं एक दिवस. काय लय मोठा विषय नाही. आपली ही सगळी चर्चा सुरू आहे आणि ही ज्या वेळेला लोक ऐकतात त्यावेळेला काही लोक त्याच्यावर वेगवेगळ्या प्रतिसाद देतात. त्याच्यामध्ये 80% लोक हे सकारात्मक प्रतिसाद देतात आणि 20% लोकांना वाटतं हे काहीतरी आबाळ हे पलतायत. हा. त्यानंतर ही काहीतरी बोगसगिरी आहे. हा. त्यानंतर ही प्रत्यक्ष काढून दाखवा आणि ते असं आहे. काही जण म्हणतात की वजन काटा मारतील ते त्यांचा भाग आहे. पण मला त्या लोकांना एका अर्थानं आवर्जून सांगायचं आहे की तुम्ही प्रत्यक्ष बघितलं तुम्हाला तुम्ही आवर्जून व्हिडिओ बघताय आवर्जून त्या माणसाचा ऐकताय म्हटल्यानंतर तुम्ही आवर्जून ते बघायला आलं पाहिजे. प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे. कारण जातीवंत शेतकरी त्या जागेपर्यंत जाऊन पोहोचतो. लक्षात आलं का? लांबून गोळ्या मारून काही उपयोग नाही. हां, तर त्याच्यासाठी तिथं वैभव गुरुनी स्वतः इथं कुठलाही कन्सल्ट घेत नाही. आपला एक विषय आला इथं आत्ता मागापासून की इथं जर कुठल्या कंपनीनं
किंवा कुठल्या साहेबानं खत दिलं असतं त्याचं कधी झालं तर त्यानं 1000 फोटो काढून नेऊन त्याला 1000 माणसांना दाखवली असते आणि हे माझ्यामुळं झालंय म्हटलं असता तो. पण इथं कुणीही धाडस करून येत नाही, कुठला कृषी अधिकारी बघायला येतोय पण त्याचा कुणी जाहिरात मी आहे, माझा बोर्ड आहे, माझी कंपनी आहे, कुठली कंपनी पण येत नाही औषधाची. याचं कारण स्वतः वैभव गुरव हे स्वतः प्रयोग करतात आणि ते कुठलेही कृषी पदवीधर नाहीत, इंजिनियर आहेत आणि त्यांनी शेतीच्या ग्राउंड लेवलला काम करतात आणि म्हणून त्यांचा आदर्श हा स्वीकारला आहे. त्यांनी धाडस केलं आहे 9.5 फुटाच्या सरीचं आणि ते 9 फुटाच्या सरीचं यशस्वी झालेलं आहे. या परिसराला खूप आवडलेलं आहे. आपण कोल्हापूर जिल्ह्यातनं आला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देत आहे, त्याबद्दलही आपलं कौतुक खरोखर आहे. तुम्ही मनमोकळेपणानं त्यांच्याशी गप्पा मारल्यानं प्रश्न विचारले तर चांगलं वाटलं आहे सर्वांना. धन्यवाद.